संत महान राष्ट्राचे संत महान राष्ट्राचे संत तुकोबा संत जोखोबा भक्त पांडुरंगाचे भक्त पांडुरंगाचे भक्त पांडुरंगाचे संत तुकडोजन गाडगे बाबा संत तुकडोजन गाडगे बाबा संत जनार्दन स्वामींचा हे संत तुकडोजन गाडगे बाबा संत तुकडोजन गाडगे बाबा तिरडीवाल्या साईचा आठवण ठेवून आज यांना करतो मुजरा मानाचा मानाचा मुद्रा घ्या मानाचा मुद्रा घ्या मानाचा मुद्रा घ्या मानाचा मुद्रा देशासाठी विरंगणाची लढली पहा झाशीची लढली पहा झाशीची लढली पहा झाशीची आंबेडकरांनी मोठ्या हौसेनं लिहिली घटना देशाची लढली घटना देशाची अहो लढली घटना देशाची हे मान मिळाला आंबेडकरांना मान मिळाला आंबेडकरांना शिल्पकार घटनेचा आज आठवण ठेवून आज यांना करतो मुद्रा मानाचा मानाचा मुद्रा घ्या मानाचा मुद्रा घ्या मानाचा मुद्रा घ्या मानाचा मुद्रा घ्या मानाचा मुद्रा लाखो वीरांनी देशासाठी प्राण आपले वाहिले प्राण आपले वाहिले प्राण आपले वाहिले दिल्लीच्या दरबारी तिरंगा स्वाभिमानाने डोले स्वाभिमानाने डोले स्वाभिमानाने डोले मुद्रा तयाला करीत तवाग मुद्रा तयाला करीत तवाग शाहीर मराठी वाण्याचा आज आठवण ठेवून आज तयाला करतो मुद्रा मानाचा घ्या मानाचा मुद्रा घ्या मानाचा मुद्रा घ्या मानाचा मुद्रा घ्या मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा घ्या मानाचा मुद्रा घ्या मित्र या शुरांचं गीत आम्ही जे गीतं गातो ते तुम्हाला क्वचित ऐकायला मिळतील कारण अशी गीतं आजकाल कुठं टी व्हीवर वाजली जात नाही कुठं ऐकायला मिळत नाही आणि म्हणून ज्या शाहिरांनी जी परंपरा लिहून ठेवली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमरशेख गजाभाऊ विनी यांच्या कलापथका पाहून आम्ही ही गीतं शिकलो आणि ते आपल्यासमोर जशीच्या तशी सादर करण्याचा प्रयत्न केला त्याच काळातील आमचे मित्र सखाराम बनकर आपल्यासमोर एक गीत सादर करतील कारण या देशाला जातीयतेची फार मोठी कीड लागलेली आहे आणि म्हणून आमचा कार्यक्रम म्हणजे मनोरंजन नाही आम्ही लोकशिक्षणातून प्रबोधन करण्याचा जेवढा प्रयत्न होईल तेवढं करतो शाहीर सखाराम बनकर हे दोन्ही डोळ्याने आंधळे अंध कलावंत आहेत परंतु सदन शेतकरी आहेत 50-50 लाखाचे प्लॅन्ट आहे त्यांचे वलखेड नावाचं एक गाव आहे जंबीरजवळ इतके आणि ते आमच्या बरोबरीनं गजाभाऊंच्या बरोबर ते होते आणि म्हणून त्यांना मी अंध ठेवून घेऊन आलो आहे आणि ते आपल्यासमोर कारण आमच्यामध्ये सगळे कलावंत मंडळी आहे भरतीचं कोणी नाही हे सांगण्यासाठी सखाराम बनकर आपल्यासमोर सादर करत आहे जातीयतेला द्या मोठं माती
नवीन धडारे पिता ही खरी आहे गर्जना, ही खरी आहे गर्जना, गर्जना नारी अनियानरा, गर्जना नारी अनियानरा, अशी खंबीर क्रांती करावा उद्या माणुसकीचा जरा, वाहुद्या माणुसकीचा जरा, अशी खंबीर क्रांती करा, वाहुद्या माणुसकीचा जरा, वाहुद्या माणुसकीचा जरा. हरिजनाना जीवन जगण्या, हरिजनाना जीवन जगण्या, मार्ग गाविला खरा, मार्ग गाविला खरा, अशी खंबीर क्रांती करा, वाहुद्या माणुसकीचा जरा, वाहुद्या माणुसकीचा जरा, अशी खंबीर क्रांती करा, वाहुद्या माणुसकीचा जरा, वाहुद्या माणुसकीचा जरा. मूळ तोडून जातीयतेचे, मूळ तोडून जातीयतेचे खरेचे कार्य भीमरायाचे, कार्य भीमरायाचे, मूळ तोडून जातीयतेचे, मूळ तोडून जातीयतेचे खरेचे कार्य भीमरायाचे, कार्य भीमरायाचे. स्वाभिमानी जगणे शिकवले, स्वाभिमानी जगणे शिकवले, जाणीवयाची धरा, जाणीवयाची धरा, अशी खंबीर क्रांती करा, वाहुद्या माणुसकीचा जरा, वाहुद्या माणुसकीचा जरा, अशी खंबीर क्रांती करा, वाहुद्या माणुसकीचा जरा, वाहुद्या माणुसकीचा जरा. स्वातंत्र्याला
गर्जना नारी अंजानला गर्जना नारी अंजानला अशी खंबीर क्रांती करावा सीता जरा बाहुल्या सीता जरा अशी खंबीर क्रांती करावा उद्या बाळू सीता जरा बाहुल्या सीता जरा. यानंतर आपल्या समोर महाराष्ट्र गीत सादर होईल. बंधूंनो, या शहरामध्ये ही शाहिरी परंपरा खऱ्या अर्थानं बीडी जाधव, शाहीर प्रताप परदेशी आणि गजाभाऊ विनी यांचं कार्य मुद्दामून आम्हाला सांगावं वाटतं. शाहीर गजाभाऊंचं परवा एका मार्गाला नाव देण्यात आलं, शाहीर गजाभाऊ बेनी मार्ग. काही मंडळी पेपरला वाचून सांगतो का त्यांनी विरोध दर्शवला. काय कारण आहे? गजाभाऊ हे महाराष्ट्राचे शाहीर होते. महाराष्ट्रात कुठल्याही गावाला, कुठल्याही जिल्ह्याला, कुठल्याही जिल्ह्याचे कार्यकर्ते त्यांचं नाव देऊ शकतात. महाराष्ट्र शाहीर आहे, एका गल्ली बोळातले नाही. शाहीर गजाभाऊ बेनींनी संयुक्त महाराष्ट्रासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि अशांच्या नावाला विरोध संपूर्ण महाराष्ट्रात पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. कुणी हा प्रयत्न करू नये. कारण शाहीर गजाभाऊ बेनी हे शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याच बरोबरचे शाहीर होते. हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांचं योगदानही तेवढंच मोठं आहे. आणि म्हणून पुन्हा सांगायचं वाटतं का हा जर कोणी असा प्रकार करण्याचा प्रयत्न जर केला तर आम्ही लोक कलावंत कदापि सहन करणार नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या समोर सांगतो, महाराष्ट्र गीत आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत. गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा.
यानंतर आपल्या समोर घेऊन येत आहेत आकाशवाणीच्या गायिका उमाताई रोकडे या विशेष कार्यकारी अधिकारी आहेत, तसेच वृत्त कलावंत मानधन समितीच्या सदस्य आहेत आणि चांगल्या कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्या कलावंत सुद्धा आहेत. त्यांना विनंती करतो त्यांनी एक गवळण सादर करावी.
होता, एक काळ असा होता, त्या काळामध्ये कलापथकाच्या माध्यमातून शाहीर अण्णाभाऊ साठेंनी अनेक विषय मांडले आणि त्यावेळेला विशेष म्हणजे गणपतीचं गणेश उत्सव असायचा त्यावेळेला अनेक गाणी विडंबन गीतं लिहिली गेली आणि त्याच्यातलंच एक विडंबन गीत आम्ही आपल्यासमोर सादर करतो. कारण त्या परिस्थितीचा आढावा गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पाच्या समोर जी आजची परिस्थिती आहे, बघ बाप्पा रे असं सांगायचं कोणी? महागाईची झळक कशी बसते आपल्याला ठाऊक आहे आपल्याला. परंतु ही तक्रार शाहीर मंडळी गण झाल्यानंतर गणपती नैवेद्य दाखवायचा बाप्पाला, तर बाप्पाला आता आम्ही गण साजरा केला आपल्या समोर, पण नैवेद्य दाखवला कुठं? तर तो दुसरा मित्र सांगतो, अरे बाबा नैवेद्य दाखवायला शिल्लक काय राहिलं? कारण कसला नैवेद्य दाखवायचा? तर ते आम्ही आपल्या समोर सादर करतो. बघ बाप्पा रे गणपती बाप्पा मोरया, तुझ्या निवदाचा वाजवला बोऱ्या. कोणी कोणी कसा कसा बोऱ्या वाजवला हे आम्ही आपल्या समोर सादर करतो. बघ बाप्पा रे, देवाशिवाय कोणाला सांगणार हो? बघ बाप्पा रे गणपती बाप्पा मोरया, बघ बाप्पा रे गणपती बाप्पा मोरया, तुझ्या निवदाचा वाजवला बोऱ्या. बघ बाप्पा रे गणपती बाप्पा मोरया, तुझ्या निवदाचा वाजवला बोऱ्या. बघ बाप्पा रे गणपती बाप्पा मोरया, तुझ्या निवदाचा वाजवला बोऱ्या. आणि कार्डाला साखर 1 किलो, आता ते कार्ड फक्त लागलं, काहीच मिळत नाही रेशनच्या दुकानात, फक्त रेशन कार्ड आहे तुमच्याजवळ, कशासाठी ठेवले ते? अहो कार्डाला साखर 1 किलो, लाईनीत धक्क्यानं आम्ही रमेलो. अरे कार्डाला साखर 1 किलो, लाईनीत धक्क्यानं आम्ही रमेलो. स्वस्त धान्याच्या रेशन दुकानाच्या रेशन दुकानाच्या मागच्या बाजून रोजच होतात चोऱ्या. तुझ्या निवदाचा वाजवला बोऱ्या, तुझ्या निवदाचा वाजवला बोऱ्या, तुझ्या निवदाचा वाजवला बोऱ्या. दुर्मिळ झालं गावरान तुप, गावरान तुपाचं फक्त आपल्याला नाव काढतं तर खायला मिळत नाही. दुर्मिळ झालं गावरान तुप, टाटा बी होतो रे कधी गडप, दुर्मिळ झालं गावरान तुप, टाटा बी होतो रे कधी गडप, टाटा बी होतो कधी गडप. केलं पामलेचं, त्याच्यासाठी खास निर्माण केलं पामतेल. हे पामतेल कशासाठी? जे पैशावाल्यांचे पोरं त्यांचे डोके चालताना त्यांना डॉक्टर बनवतात, डॉक्टर, आणि त्यांचे दवाखान्यात चालवण्यासाठी हे पामतेल आहे. किती निरोगी माणूस असला त्यांनी पामतेल खाल्ला, कुठला ना कुठला आजार होणार म्हणजे गॅरंटी. पामलींचं तळू त्यातच मोदक पोऱ्या, तुझ्या निवदाचा वाजवला बोऱ्या, तुझ्या निवदाचा वाजवला बोऱ्या, तुझ्या निवदाचा वाजवला बोऱ्या. कोण कसे पैसे खायला सांगता येत नाही. अरे कुणाला मिळतोय मालिका माल, अहो तुम्हाला माहिती आहे पैसे खाण्याचे ठिकाण कसे कसे? तुमच्या माझ्या संरक्षणाची जबाबदारी